मुंबईला. ही आमचा अवधूत प्रत्येक गोष्टीला प्रवासाला आमच्याबरोबर असतो आणि आम्हाला योग्य मार्गदर्शन करतो प्रवासासाठी. आता चाललो मुंबईला दुपारच्या मांडवीच्या गाडीने. चला. आणि बाबा पण आले सोडायला. चला अवधूत, बाय बाय अवधूत. चला, अवधूत सुद्धा आलाय सोडायला आणि बाबा आलेले. हो चला, हो चला. तर आता आपण आलेलो आहोत संगमेश्वर स्टेशनला. सुट्टी संपली, आता मुंबईचा प्रवास चालू. तर संगमेश्वर स्टेशनसुद्धा सरकारने खूप चांगलं बांधलं आहे, तर ते तुम्हाला पण दाखवतो. खूप बघा, पावसामध्ये झाडं खूप छान आहेत, पक्ष्यांचा किलबिलाट बघा किती छान आहे. हे सुद्धा एक स्टेशन बघण्यासारखं आहे. डोंगरामध्ये वाट करून मस्तपैकी रेल्वे स्टेशन झालेलं आहे. पूर्वीपेक्षा पण खूप छान स्टेशन बनलेलं आहे बघा संगमेश्वर. तर तुम्हाला दाखवतो संगमेश्वर स्टेशन कसं झालं आहे, ते काय काय नवीन फीचर्स आहेत. प्रवाशांनासुद्धा कळू दे की संगमेश्वर स्टेशन कसं दिसतं आहे नवीन. नवीन लुक संगमेश्वर स्टेशनचं. थोडा तर मी बाहेर जाऊ शकत नाही आणि ट्रेनचा टायमिंग झालं आहे, पण छान बांधलं आहे. हे बघा, खूप चांगलं केलं आहे. एअरपोर्टसारखंच केलं आहे. अरायवल डिपार्चर अगदी छान केलं आहे. थोडाफार मुंबई एअरपोर्टसारखा बेस आणला आहे त्याला. एका ठिकाणी अरायवल केलं, एका ठिकाणी डिपार्चर. असं नवीन बांधकाम झालेलं आहे. बगीचा पण छान केलेला आहे. आपण आता आतमध्ये जाऊन बघूया. इथे प्रवाशांना बसायला खुर्च्या पण ठेवल्यात. हे बघा, हे आहेत मधु दंडवते, ज्याने कोकण रेल्वे कोकणात आणण्याचं काम केलं. तर त्यांचा इथं फोटो लावलेला आहे, छान अशी मांडणी करून. आणि प्रवाशांना बसण्यासाठी इथे खुर्च्या पण ठेवलेल्या आहेत. आणि कोकणातले जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ना, ते इथे भिंतीवर लावलेत बघा. थिंबा पॅलेस आहे, एक कर्णेश्वर मंदिर, संभाजी महाराजांची समाधी, गणपतीपुळे, आणि हे बघा वेलकम टू संगमेश्वर. खूप छान सजवलं आहे बघा. बाकी तिकीट काउंटर जी जुनं जी मांडणी आहे ती तशीच आहे, ह्याच्यात काही बदल नाही आहे. बाकी बाहेरचा स्ट्रक्चर सगळा बदलला आहे. इथे प्रवासासाठी सगळी गोष्टी अवेलेबल केलेल्या आहेत. हे हा कोरकुंडा रेल्वे ब्रिजचा फोटो, महालेश्वर धबधबा, तिकीट काउंटर, सावंतवाडी दिवा पॅसेंजर आलेले बघा.
हे दुकान बघा छोटंसं. असा ब्रिज आला की समजायचं की संगमेश्वर आलं. हे असे ब्रिज फक्त खेडला आणि संगमेश्वरलाच आहे. हे दिवा पॅसेंजर आलेली आहे. हे बघा छान मस्तपैकी. मस्त पक्ष्यांचा किलबिलाटाचा आवाज बघा स्टेशनला. खाली नदी वाहते. खूप दिवसांनी ऊन पडलंय बघा, खूप दिवसांनी. आता मे महिन्यात सुट्टी पूर्ण दिवस पाऊसच होता. थोडंसं ऊन पडलंय बघा, खूप बरं वाटतंय. ही क्रॉसिंगला एक ट्रेन थांबलेली आहे आणि हे बघा आम्ही आमच्या हॉल्टवर येऊन बसलेलो आहे सगळे. जिजा, ऋग्वेद. मुंबईला जायची तयारी बघा किती. हे बघा कोकणचं रेल्वे स्टेशन, संगमेश्वर रोड. संगमेश्वरचा ब्रिज जो प्रसिद्ध आहे, असा ब्रिज आला की समजायचं की संगमेश्वर स्टेशन आलं. चला फटाफट फटाफट चला. प्रत्येक आमच्या व्हिडिओमध्ये आहे ना जिजा ऋग्वेद असतातच, त्यांना पण आवडच आहे. हे बघा निसर्ग बघा किती छान. एक ट्रेन थांबली आहे क्रॉसिंगसाठी. हे बघा संगमेश्वर स्टेशनवरतून ब्रिजवरून कसं दिसतं. नवीन बांधकाम केल्यामुळे थोडं झाडांची पडझड झाली आहे. हे बघा लांबून संगमेश्वर स्टेशन कसं दिसतं. आताच दिवा सावंतवाडी पॅसेंजर गेली आहे. थोड्या वेळाने मांडवी येईल. परत चालला आमच्या किती नंबर फ्लॅट क्रमांक 5 वरती, जिथे आमचा डब्बा येणार आहे तिकडे. जिजा बघा कशी चालते रमत गमत. ए पोरी आतून चाल जरा, रमत गमत. पिकनिकला आली का बघा बघा बघा. ॲक्शन बघा, त्यांची ॲक्शन बघण्यासारखी असते. बाबा आम्हाला सोडायला आले होते, त्यांना आम्ही सोडायला गेलो परत. आता परत आम्ही आमच्या जागेवर येऊन बसतोय. पक्ष्यांचा आवाज बघा किती. स्टेशनला इतकी शांतता आहे ना आणि इतकं प्रसन्न वाटतंय. ऊन कमी असल्यामुळे आणि पाऊस नुकताच पडून गेल्यामुळे थोडा शांतता आणि गारवा आहे. घाबरू नका, काय करत नाहीत कुत्रे ते. संगमेश्वर रोड स्टेशन रेल्वे स्टेशन. तर आम्ही नावाची पाटीजवळ चाललो आहे. जे ऋग्वेदला आम्ही लहान असताना घेऊन आलो होतो तिथे. चला चला फटाफटा फटा. काळी चिमणी बघा. हां हे बघा संगमेश्वर रेल्वे स्टेशन. इथं खाली उभं राहावा. ह्याच्या खाली उभं राहावा, ह्याच्या खाली. बघा कसं वाटतंय तुम्हाला? मजा वाटते पाऊस थांबलाय म्हणून ना. हा जिजा मजा वाटते. चला आता स्टेशन बघितलं ना. चला चला चला. हे बघा कशी रोड आहेत बघा, एकदम शांत. डोंगर बघा वरती किती आहेत. व्हिडिओमध्ये पेक्षा डोळ्यांनी बघितलेलं की खूप मस्त वाटतं.
शिवाजी महाराज टर्मिनस वरून येणारी वडगावला जाणारी गाडी नंबर 1013 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वडगाव मांडवी एक्सप्रेस थोड्या वेळा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येत आहे. कृपया चला चला चला, ट्रेन आली आपली. मुंबई छत्रपती शिवाजी ही बघा मांडवी एक्सप्रेस मुंबईवरून आली. मांडवी एक्सप्रेस आली मुंबईवरून. तुम्हाला सीट भेटली वाटतं. ही बघ हिला सीट नाही भेटली वाटतं. पूर्ण ट्रेन भरली आहे बघा. प्रवास सुरू झालेला आहे. आता आम्ही चाललो मुंबईला.